आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्येच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, तुम्हाला म्हणून सांगतो, म्हणजे कोणाला सांगायचं नाही, तुमच्या आमच्यातलं खाजगी. शाळेत असताना मला काही गोष्टी म्हणजे काही विषय मला आवडायचे नाहीत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, गणित कधीच नाही, भूमिती बिमिती शून्य, गणित. त्यानंतर सायन्स, त्यानंतर नागरिकशास्त्र, हिस्ट्री, जॉग्रफी, हिंदी, इंग्लिश, हे असे जे मोजके विषय होते मला कधी आवडायचे नाही. मराठी मला आवडायचा, आणि त्यातल्या त्यात जे निबंध असायचे ना ते तर मला अजिबात आवडायचे नाहीत. हिंदीतसुद्धा निबंध, मराठीतसुद्धा निबंध, अरे देवा, पिकायचं डोकं. पण एक निबंध मला आठवतो, मी अतिशय आवडीने लिहिला होता, ते म्हणजे नारळाचं झाड एक कल्पवृक्ष. काय नारळाचं जे आतले खोबरं बिबरं असतं ना, त्यातून नारळाच्या वड्या तयार होतात ना, त्यामुळे बहुतेक मला ते आवडत असावं. पण म्हणजे मी 2-3 वाक्य लिहिलेली मला आजही आठवत आहेत. त्या नारळाच्या ज्या झावळ्या असतात ना, त्या आपण छप्पर म्हणून छपरावर टाकतो ना, छप्पर म्हणून वापरू शकतो. त्यानंतर नारळाच्या आतलं जे ओलं खोबरं, सुकं खोबरं, ते सुद्धा छान, आपल्या मलई, ते खाण्याच्या गोष्टी आहेत, है ना. त्यानंतर ती किसणी पूर्वी भांडी घासायला उपयोगी पडायची, आता नाही, आता सोडून द्या. कमिंग बॅक टू द पॉईंट काय की खाण्याशी संबंधित ते फळ असल्यामुळे मला त्या निबंध लिहिताना मला खूप मजा आली होती. आणि हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की आज नारळी पौर्णिमा आहे. नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा, आणि विशेषतः माझ्या कोळी बांधवांना खूप मनापासून शुभेच्छा. आता या नारळी पौर्णिमेनिमित्त आपल्याकडे एक जोडपं आलेलं आहे, नवविवाहित जोडपं आहे, त्याची आपण ओळख करून घेऊया, आहे की नाही. तुमचं दोघांचंही मनापासून स्वागत, शंतनू आणि प्रिया दोघांचंही मनापासून स्वागत. पण एकदा तुझी आपल्या रसिक प्रेक्षकांना ओळख आहेच, पण ह्या निमित्ताने परत एकदा छान ओळख करून दे. आमचे ज्येष्ठ अभिनेते, म्हणजे ज्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी लेखोरे उदंड झाले केलं होतं, ते म्हणजे श्रीकांत मोघे, त्यांचा हा मुलगा, आणि प्रिया मराठे. आता मोघे. प्रिया मराठे मोघे. तुझं जरा बॅकग्राऊंड सांग मला, काय काय. मी सध्या सिरियल्स मध्ये काम करते. झीवरच एक सिरियल सुरू आहे, तू तिथे मी. आता मी ते ह्याला म्हणते, तू तिथे मी. त्या सिरियल मध्ये मी काम करते, आणि हिंदीमध्ये काम केलंय पवित्र रिश्ता नावाच्या सिरियल मध्ये, आणि एकूण सिरियल्सच चालू आहे, जोरात चालू आहे. तुझं शिक्षण कुठे कंप्लीट केलं? मी ठाण्याची आहे मूळची, सो मी ठाणा कॉलेज म्हणून BN बांदोडकर, तिकडनं BSc केलं बॉटनी विथ डिस्टिंक्शन. आणि तू इकडे आलीस, आणि तू काय काय केलंस मला सांग. मी इंजिनियर आहे. मी डिप्लोमा आणि डिग्री केली मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये. मी थोडे दिवस जॉबही करत होतो, बट देन जीन स्वस्त बसून देत नव्हते. एक दिवस ठरवलं हे सगळं आपला इज नॉट आवर कप ऑफ टी, सगळं सोडून आय एम नाव फुल टाइम इन टू ऍक्टिंग. ओके, पण ही आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही एवढे छान शिकून सुद्धा विथ डिस्टिंक्शन, आणि तू मेकॅनिकल इंजिनियर, ह्या सगळ्या म्हणजे शिकण्याचा तुम्हाला या क्षेत्रात काय उपयोग होतोय? बेसिकली मला असं वाटतं की दिस इज बाय चॉईस दॅट वी आर हिअर. काहीच जमत नाही म्हणून आम्ही इकडे आलो असं नाही. आम्हाला सगळं जमलंय, पण नाही, आम्हाला हे करायचंय, ह्याच्यात आमचं मन रमतं म्हणून आम्ही इकडे आलो. त्यामुळे तो एक खूप मस्त सोलेस असतो. म्हणजे काम जरी केलं नाही तरी रात्री झोप लागते, कारण सॅटिस्फॅक्शन असतं की आपण जे करतोय ते आपल्याला मनापासून करायचंय. आणि मी इकडे आलोय, व्हॉट एव्हर इट इज. इंजिनियर आहे, माझा बाबा आर्किटेक्ट आहे, पण त्यांनी इथे एका पॉइंटला सगळं सोडलं आणि तिकडे. हा, एक्झॅक्टली, ऍब्सोल्युटली. माझ्या काकानी हे लिहिलंय की आभाळाच्या छताखाली काही वाया जात नाही, तसं आहे ते. त्यामुळे इट जस्ट ऍड्स टू युअर पर्सनॅलिटी. तुम्ही इंजिनियर असाल, BSc असाल, व्हॉट एव्हर यू, म्हणजे द मोर यू गेट एड्युकेटेड, किंवा मला माहिती आहे तुम्ही इतकं वाचता, ऑफकोर्स इट इज जस्ट होनिंग युअर ओन पर्सनॅलिटी. त्यामुळे हा कुठे ना कुठेतरी रोल्स करताना किंवा काय त्या इंटेलेक्टचा भाग येतोच. पण आता मला सांग की आता सध्या तुझं काय काय चालू आहे? मी आता सिरियल्स थोड्या ब्रेक घेतला होता, एक 6 महिने. आता मी फिल्म्स करतोय. माझी आत्ताच पुढच्या महिन्यात एक मोठी फिल्म येते, रणभूमी म्हणून. त्याच्यात विक्रम काका आहेत, मनोज जोशी आहेत, अमोल कोल्हे आहे, उर्मिला आहे.
त्याच्यात एक माझा काय म्हणतात त्याला वॉना बी पॉलिटिशियनचा रोल आहे. इट इज अ अँटी हिरो फिल्म. मी तो मेन रोल प्ले करतोय. बरं बाबांचा तुला साधारणपणे काय पद्धतीने मार्गदर्शन, आता तर ते इंटरफिअर करत नसतील, राईट. आता नाही, पण सुरुवातीच्या काळात जेव्हा तू स्टेप इन केलंस तेव्हा बाबांना तू सांगितलंस की बाबा बस इज इनफ, राईट. आता मला जरा अभिनयाच्या क्षेत्रात जायचंय, त्यावेळी व्हॉट वॉज हिज रिॲक्शन? हे बाबा वॉज व्हेरी हॅपी. कारण त्याचे पहिलाच मूव असा होता की मी जिकडे एवढं नाव कमवलं आणि मला जेवढं सॅटिस्फॅक्शन मिळालं, मी का माझ्या मुलाला नको येऊ असं सांगू. त्यामुळे पप्पा वॉज व्हेरी हॅपी विथ. तू आता इथे कशी आलीस, म्हणजे बॉटनीकडून तू एकदम इकडे कुठे आलीस, म्हणजे काय यावं इकडे म्हणजे इकडे इकडे नाही, इकडे हे आपोआप होतं त्याप्रमाणे होतं. या फील्डमध्ये कशी आलीस? खरं ऑनेस्टली सांगायचं तर माझं असं कधी डिसाइडेड नव्हतं की लहानपणीपासून मला एक फिल्म स्टार किंवा एक ह्या फील्डमध्ये यायचं आहे. पण कॉलेजमध्ये इंटर कॉलेज करता करता कळलं की हे आपल्याला आवडतंय आणि इथेच जायला हरकत नाही. आता हे तुमचं जमलं कसं? आता हे 3च महिने झाले ना तुमचं लग्न? हो, कालच 3 महिने पूर्ण. कालच 3 महिने. ऍक्च्युली काय झालं, आता तिने उल्लेख केला म्हणून सांगतो, या सुखानो या तिची पहिली सिरियल, तशीच माझी पहिली सिरियल. आणि तेव्हा इव्हेंच्युअली असं झालं की तिचा ट्रॅक संपला आणि त्याच्यानंतर माझा आला. त्यामुळे मला तेव्हा ही माहिती असणं म्हणजे आपण ऑडियन्स म्हणून बघतो की अच्छा प्रिया मराठे चांगली दिसणारी. सो आफ्टर दॅट पिरियड, त्याला किती 4 वर्ष वगैरे झाली, 4-5 वर्ष, त्याच्यानंतर आम्ही कॉमन फ्रेंड कडे एकदा भेटलो. पण ते असं सहज भेटलात की ठरवून भेटला? नाही, अगदी सहज. मी तिला भेटायला गेलो मी आणि ती एकत्र राहत होतो रेंटवर. ओके. तर तिला भेटायला प्रशांत तेव्हा होता, तो मला खूप मुलींना भेटायला जायचो. संशयास्पद वाटते ना हे, संशयास्पद वाटते. तिला भेटायला म्हणून मला, अरे तू असं इथे. मी असं खूप ठिकाणी जायचो की अरे मैत्रीण, अच्छा हो हॅलो. मग जिकडे म्हणजे इकडे आता फिक्स झालं की म्हणलं अच्छा ओके आता वारी थांबव, आता स्टेबल व्हायला पाहिजे. ऐका कॅमेरावर हे कॉम्प्लिमेंट आहे ना तिच्यासाठी. संपलं, सगळीकडे असं जायचं माहिती नव्हतं. अरे पण ते लॉक केलं ना आता, केलं ना. दॅट्स इट. ठीक आहे, चला. म्हणजे ती ऍक्च्युली तू शर्वरीला भेटायला म्हणून गेला होता आणि ही भेटली. हा, म्हणजे अजून तिलाही संशय आहे त्याबद्दल. आता आपण तू तिथे मी कडे वळूया. त्यात तुझं कॅरेक्टर कम्प्लीट निगेटिव्ह आहे. आयुष्यात तुला असं कधी वाटलं होतं तू निगेटिव्ह कॅरेक्टर करशील? कधीच नाही. आणि एक गोष्ट सांगू, हा निगेटिव्ह रोल्स साठी म्हणजे हा बरेच निगेटिव्ह रोल्स करतो आणि हा माझ्या आयुष्यात आला तेव्हापासून मला निगेटिव्ह रोल्स मिळायला लागले. त्यामुळे याचा इफेक्ट आहे असं मी त्याला नेहमी म्हणते. आता मी उलटा इफेक्ट कधी होतो याची वाट बघतोय. म्हणजे आता मला पॉझिटिव्ह कधी मिळायला लागतील. ओके. आता आपल्या स्वयंपाकघराकडे जायचंय. आता इथे लाजणार नाही कारण हा चॅलेंजिंग भाग आहे. नाही, बट लेट मी टेल यू, ती फॅन्टॅस्टिक कुक आहे. चला त्याला शिकवलंय असं बोलायचं इकडे. नाही, ऍब्सोल्युटली. एकंदर 3-3.5 महिन्यात तुझी तब्येत काही फरक नाही पडला त्याच्यात आम्हाला आपण जाऊया का किचन कडे? शंतनू आणि प्रिया दोघांचंही इथे स्वयंपाकघरात स्वागत. दोघांचंही. तुला तर सवयच आहे, ह्याला किती सवय आहे नो. रोजच स्वयंपाक करते बापू. कोणाला खरं वाटेल का असं? आता बघूया ना, इथे प्रूव्ह करायला लागेल ना तिला. ओके. तू पहिल्यांदा काय बनवतोस मला सांग. मी खरं म्हणजे प्रचंड खूप तिखट खाऊ आहे, पण आज सण आहे, नारळी पौर्णिमा आहे, म्हणून मी आज एक गोड प्रकार दाखवणार आहे तुम्हाला. काय म्हणायचं त्या गोड प्रकार? ह्या रोलला आपण शाही रोल असं म्हणूया. शाही रोल? येस. ओके. साहित्य सांग. हो, ओलं खोबरं, डेसिकेटेड कोकोनट, त्याच्यानंतर ही शहाळ्याची मलाई, बरोबर, हे काजूची पूड करून घेतली आहे, रवा, साखर, वेलचीची पूड, कंडेन्स्ड मिल्क थोडंसं लागेल, गूळ, हे मध, हे केशराचं सिरप करून घेतलंय आपण ऑलरेडी, आणि चेरीज, हे सगळं गार्निशिंगसाठी. ओके. आपण साहित्य बघितलंय, प्रत्यक्ष कृतीकडे जाऊया. पहिल्यांदा आपण काय तिथे पाणी आपण एक काम करूया. पहिले ह्या शाही रोल जो आपण करतो तो आपण साखरेच्या पाकात हे करणार, बुडवणार आहोत. तर आपण साखरेचा पाक आधी करून घेऊया. ओके. टाइम मॅनेजमेंट. तेव्हा आपण पाणी घेतलंय, ह्याच्यात आपण साखर टाकूया. प्रिया बरोबर चाललंय ना? 1-2 चमचे मध टाकूया. त्यानंतर केशराचं सिरपच येते, त्यामुळे आपण अख्खं ओतलं तरी चालेल. आणि चिमूटभर 1-2 चिमूट आपण वेलचीची पावडर. ओके. आता आपल्याला हे व्यवस्थित घट्ट करून पाक करून घ्यायचा. पाक. इन द मीन टाइम आमचा साखरेचा पाकही तयार झालेला आहे. आता शंतनू पुढे काय करायचं? येस. आता आपण त्या शाही रोल्स जो आहे त्याच्याकडे वळूया. मुख्य माल काय? मुख्य माल. हा. आता आपण हे सगळे जे इन्ग्रेडियंट सांगितले होते ते एक एक करून एका बोल मध्ये मिक्स करून घेऊया. हे डेसिकेटेड कोकोनट. ओके. त्याच्यानंतर ओलं खोबरं, रवा, मीठ चाललंय ना करो त्याची तिची छाती धडकी. अरे बापरे, भासा घालतोय. हा, ही शहाळ्याची मलाई, बर, गुळ,
हा आपल्याला आपण अर्धा घेऊ. त्याच्यानंतर हा कंडेन्स्ड मिल्क, वेलचीची पूड परत थोडीशी इकडे पण. ओके. आता आपल्याला हे सगळं मिक्स करायचं. चमचा घे, आता न हात घे. आवडणारं पार्ट ते आता ह्याच्यावर हात आपण तो घालून कोणावर mix ढकलूया? करायचं. तूच करायचं ते. अरे कफलिंग्स आणि ते नाही, खराब नाही, होईल. काही नाही. बरं ठीक आहे. बापरे. सोड चल मी करते. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? माझ्या लग्नाला झाली 25. बाप रे. जुबली इयर आहे तुमचं. हो 25 कंप्लीट झाली. माझ्या मुलीचं लग्न पण झालं. हो मग अरे ग्रेट. सगळं आपलं वेळेत आणि पटापट आपकी असतं. अहो, त्वचा से तेवढंच आपकी आम्हाला उम्र जमलं का नाही पता ही आयुष्यात. तेच तर म्हणतो. सगळं वेळेत आणि पटापट करायला लागतं बाबा. वेळेत सगळ्या गोष्टी करायला लागतात असं म्हणतोय. मी फक्त तिकडेच चुकलो. बाबांना विचार, बाबा दोघांनी बसवतील. हे बरोबर चाललंय का ग? बघ जरा. तुझ्या चेहऱ्यावरून असं दिसतंय यू आर नॉट हॅपी. ते अजून जीव झालेला नाहीये. नाही सर, एक्सप्रेशन चुकतात. हॅपी व्हेरी हॅपी. बरं आहे ना? हा एकदम एकदम. बरं हे झालं आपलं. त्याचे आता आपण रोल्स करून घेऊया. दिस गुड. ओके, अजून आपण 4-5 करून घेऊया. हो हो. आमचे आता 4 तयार झाले. बघूया काय होते. आता हे आपण तूप घेतलंय. हा. त्याच्यात आपण हे तळणार आहोत, डीप फ्राय करणार आहोत. ओके. पण एक एक सोडूया हळू. पण हा स्वतः किचन मध्ये काही करतो का? तू आता काही बोलू नको. मला जरा लेट मी हॅव वर्ड विथ हर. नाही ऑनेस्टली सांगायचं तर आम्ही दोघंही शूटिंग करतो, दोघंही दमून येतो. पण ते बरोबर आहे. पण 30 दिवस घरी शूटिंग काय? असतं तुझं. नाही, पण बरेच दिवस असतात. आपण 25 दिवस जाऊ. हा पण मी काही घरी केलं आणि किचन मधून तयार झाल्यानंतर बाहेर आले की बाकीची सगळी आवरावरी तो करतो. So, मला ते खूप बरं वाटतं की आणि सगळ्यात मुख्य सांग ना, मनापासून खातो. काय असेल ते, म्हणजे नो कंप्लेंट्स आणि काही. आता हे जे आहेत गोळे तुझे ब्राऊन ते आपण ह्याच्यात घालायचे. हा ते थोडेसे ब्राउनिश झाले की आपण ते काढूया. झाले. झालं ना आता हे. येस हे तयार आहे. हे आता थोडंसं खमंग शाही रोल. हे नावच द्यायचं खमंग खमंग शाही. शाही रोल. हे डिश मध्ये काढायचं, थोडंसं गार्निश करायचं अँड ऑल रेडी टू ईट. रेडी टू राईट लिहून घ्या. साहित्य आणि कृती. शाही रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ओलं खोबरं, डेसिकेटेड कोकोनट, शहाळ्याची मलाई, काजूची पूड, रवा, साखर, वेलची पूड, कंडेन्स्ड मिल्क, गूळ, मध, केशर सिरप आणि चेरीज. कृती: प्रथम एका पॅन मध्ये पाणी गरम करून त्यामध्ये साखर, मध, केशर सिरप आणि वेलची पूड घालून पाक करून घ्यावा. एका बाउल मध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये ओलं खोबरं, रवा, काजूची पूड, शहाळ्याची मलाई, गूळ, कंडेन्स्ड मिल्क आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. या मिश्रणाचे लांबट आकाराचे रोल्स करून ते साजूक तुपात तळून घ्यावेत. हे रोल्स पाकामध्ये घालावेत आणि सर्व्ह करताना चेरीजचं गार्निशिंग करावं. चला आता प्रिया आपल्या किचन मध्ये आलेली आहे आणि आपल्याला काय दाखवणार आहे? म्हणजे आपल्याला काय दाखवणार आहे? आपल्याला काय दाखवणार आहे याच्याबद्दल तुमच्या मनात थोडीशी उत्सुकता असेल. माझ्याही मनात उत्सुकता आहे. काय दाखवणार आहेस तू? दाखवू ना. म्हणजे काय? नारळी पौर्णिमेनिमित्तचा एपिसोड होता आणि नारळाची रेसिपी हवी असल्यामुळे मी असा विचार केला की नारळ ज्याच्यात Something असेल, different. हा, आणि पौष्टिक पण. असं खूप हेवी शाही बिही खाल्ल्यानंतर असं पौष्टिक थोडं मूग आणि खोबऱ्याचे पराठे. ओके, आता साहित्य सांग मला काय काय. हे मोड आलेला मुगाची भरड, रवा, कणिक, भिजलेल्या शेंगदाण्याची भरड, दही, कोकोनट मिल्क, क्रीम, ओलं खोबरं, तूप, लिंबाचा रस, कोथिंबीर, जिरं, मिरची, जिरं पावडर, तिखट आणि मीठ. काय आमची मनाची तयारी झाली नाही शंतनू? प्रयत्न चालू आहेत. हा, आमच्या मनाची तयारी झालेली आहे आणि प्रिया अतिशय कॉन्फिडेंटली बॉलिंगला तयार झालेली आहे बनवायला. प्रिया नाही आम्ही आतुरतेने वाट बघतोय. आता काय करायचं मला सांग. आता हे सगळं मिक्स करायचं आपल्याला आणि आपण कणिक भिजवतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं. रवा, ही कणिक, त्याच्या आधी आपण रवा आणि मूग घातले. ओके. हे शेंगदाण्याची भरड, नारळाचं दूध. हा तुझा जो कॉन्फिडन्स आहे ना प्रिया, दॅट इज वंडरफुल यार. चुकावं तर कॉन्फिडेंट. मी लोकांना म्हणजे मी चुकणार आहे असं नाही म्हणत आहे, पण जनरली इट इज अंडरस्टूड. क्रीम. हो आमची बायडी. हे काय घातलं होतं आपण? क्रीम.
क्रीम घातलं, खोबरं, लिंबाचा रस, मिरच्या, खालते सगळ्यात तिखट होऊ दे थोडंसं. काय कुठला राग काढते कुठला? राग नाही सर, टेस्टी सगळंच गोड जेवण कोणाला आवडतं का? जिरा पावडर थोडीशी, थोडंसं आणखीन तिखट, लाल तिखट, आणि थोडंसं मीठ, थोडंसं मीठ. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ. घरी जेव्हा तू असतेस तेव्हा तू स्वतः काय काय जेवण बनवतेस? मला ना नॉर्मल पोळी, भाजी, भात, आमटी, आपलं भात normal आमटी येतं सगळं करता. नाही येतं नाही, करतेस का हा मुद्दा आहे. येतं ते बरोबर आहे. करते ना, करते ना. नाही करते का? आमचा व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे, त्यातल्या 2 लाट्या सुद्धा त्यांनी तयार करून आणि घेतलेल्या मी आहेत. पण तयार आहे. तू पण तयार आहे लाटणं घेऊन. आता काय करायचं मला सांग पहिलं. आता थोडंसं पीठ घ्यायचं आणि हे लाटून घ्यायचं. प्रतिम गोल झालाय ना. पाहिलं ना, हा जो गोल आहे ना, हा जो गोल आहे ना, तो आता खूप अख्ख्या ह्याच्यात भावलाय मला. एवढंच दिसतंय तुम्हाला. हा पण गोल किती मस्त झालाय बघ ना. अजिबात त्याला काय टोक नाही, काय नाही, सॉलिड आहे. बाद आहे यार. बघितलं ना, वास पण चांगला आहे. नुसता कॉन्फिडन्स आहे, ओव्हर कॉन्फिडन्स नाही बघा. हा. आणि आता हे खाणार कशावर होतं आपण? दही, दही ज्यांना सॉस आवडत असेल त्यांनी सॉस किंवा लोणचं, हा लोणचं वेगवेगळ्या प्रकारची लोणची. तो लोणचं म्हणजे आवडतं ना तुला? हो, पण त्यापेक्षा मला जरा जास्ती मेयोनीज आणि 1000 आयलंड ड्रेसिंग वगैरे असं जास्ती आवडतं. ओके, हरकत नाही, हरकत नाही. आपल्याला कशाबरोबर खाता येते ते कळलेलं आहे. त्यामुळे तुम्ही आता लिहून घ्या साहित्य आणि कृती. मूग आणि ओल्या खोबऱ्याचे पराठे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मोड आलेल्या मुगाची भरड, रवा, ओलं खोबरं, नारळाचं दूध, गव्हाचं पीठ, भिजवलेल्या शेंगदाण्याची भरड, दही, क्रीम, ओलं खोबरं, तूप, लिंबाचा रस, कोथिंबीर, जिरं, जिरेपूड, तिखट, हिरवी मिरची आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मोड आलेल्या मुगाची भरड घेऊन त्यामध्ये रवा, गव्हाचं पीठ, भिजवलेल्या शेंगदाण्याची भरड, नारळाचं दूध, क्रीम, ओलं खोबरं, लिंबाचा रस, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, जिरं, कोथिंबीर, जिरेपूड, तिखट आणि मीठ घालून पीठ मळून घ्यावं. या पिठाचे पराठे लाटून ते खरपूस भाजून घ्यावेत. हे पराठे दह्याबरोबर सर्व्ह करावेत. चला, दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत, खाऊन बघायचे, घाबरू नका. सगळे एक्सपेरिमेंट आमच्यावरच आम्ही एकमेकातच करतो. शाही रोल आणि मूग आणि खोबऱ्याचा पराठा खाऊन तर बघूया. तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे मी शाळेत असताना मराठी कॅलेंडर वाचायचो आणि प्रत्येक तारखेवर काही ना काहीतरी खाली लिहिलेलं असायचं. आणि पण कमाल आहे. एक दिवस गंमत झाली. एक दिवस काय, मी शाळेला दांडी मारली. दुसऱ्या दिवशी शाळेत गेलो. शाळेत बाईने मला नेहमीप्रमाणे यूज टू बाकावर उभा केला. मी खूप वेळा बाकावरच उभा असायचो. उभा राहा, काय रे काल का नाही आला? बाईने मी सांगितलं, म्हटलं बाई काय माहिती आहे, काल ना सूर्याचा ना मघा नक्षत्रात प्रवेश होता आणि आमच्या घरी बृहस्पती पूजन होतं. बाईने माझ्याकडे असं बघितलं. हो का? बस खाली, बस खाली, बस खाली. क्षणभर मला वाटलं क्या बात आहे, क्या उल्लू बन आहे. मग हा सतर्वाचं सुरूच झालं. असं काही ते कुठेतरी बृहस्पती इकडे जातोय, सूर्य तिकडे जातोय, मघा इकडे होते तिकडे, असंच बरंच 10वीपर्यंत बरेच वेळ मी उल्लू बनवलं बाईनं. एक दिवस मी सापडल्यावर त्यांनी जे काय झोडपून काढलं आहे मला. असो, मुद्दा काय आहे की आपल्या हिंदू समाजात, म्हणजे हिंदूंमध्ये खूप असे सण आहेत जे आपण अतिशय आनंदाने साजरे करतो आणि या सणांच्या निमित्ताने आपण सगळे परत एकदा एकत्र येतो. बरोबर आहे की नाही? आणि आपण एकत्र आलो ह्या निमित्तानं झालं की नारळी पौर्णिमा. बरोबर आहे? आणि कमाल आहे तुझ्या, मस्त बनवलं आहे. आणि माझं खाऊन बघा ना. तुझं हे काय, आधी तुझंच खाल्लं मी. चांगलं होतं ना? अप्रतिम झालं आहे. थँक्यू. तुम्हाला दोघांना एक मनापासून शुभेच्छा तर आहेच, पण एक प्रेमाची भेट. थँक्यू सो मच. नवविवाहित. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि तुलाही ओ, असं वेगळं तेवढं असायला ठेव. आणि तुम्हाला पुढच्या संपूर्ण वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. बाबांना नमस्कार, श्रीकांत मोगळे सरांना मनापासून नमस्कार. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप मनापासून शुभेच्छा. छान छान सिरियल, छान छान नाटक
तुम्हाला मिळावे आणि तुलाही मनापासून शुभेच्छा. Thank you so तू तर नाटकवालाच आहेस. And we look up to you. आम्ही Yes, तुमचे absolutely. प्रचंड फॅन्स आहोत सर आणि इट वॉज लवली टॉकिंग टू यू. Yeah. आणि झी मराठीच्या सगळ्या रसिकांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्या गप्पा अशाच चालू राहणार हो, पण आता निघायची वेळ झालेली आहे, वेळ संपत आलेली आहे. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवीचा हा भाग आम्ही इथेच संपवतोय, पण पुन्हा भेटायचं ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. ही राखी पौर्णिमा साजरी करण्यासाठी इथे भाऊ बहीण आलेले आहेत. आपला पहिला पदार्थ काय आहे समजा? स्टफ्ड आलू टिक्का. खावे अन खिलवावे काय काय बनवणार तुम्ही मला? कोकोनट डेझर्ट. कोकोनट डेझर्ट. डेझर्ट आहे. तुमच्या घरात हुशार कोण होतं? हुशार हीच होती.